केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थातच तुम्हा आम्हाला माहित असणारी यूपीएससी देशातली एक प्रतिष्ठित परीक्षा म्हणून या परीक्षेकडे पाहिलं जातं आणि यूपीएससी 2021 चा निकाल काल जाहीर झाला। अर्थातच हा निकाल देशासाठी महत्त्वाचा असतो, पण महाराष्ट्रातून पाहायचं झालं तर महाराष्ट्राला या परीक्षेमध्ये किती यश मिळाले याकडे आपल्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात। यावर्षीच्या निकालामध्ये सुद्धा महाराष्ट्राने आपला झेंडा रोवलाय आणि महाराष्ट्रामधले जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये यावर्षी उत्तीर्ण झालेले आहेत, ज्यांनी घवघवीत यश मिळवलेले आहे, या विद्यार्थ्यांपैकी 3 जण आता आपल्या सोबत आहेत। अनिकेत हिरडे आपल्या सोबत आहेत मुंबईहून, ओंकार पवार आपल्या सोबत आहेत साताऱ्याहून आणि तन्मयी देसाई सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर्वात सुरुवातीला तुम्हा तिघांचंही एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत। अनिकेत, ओंकार आणि तन्मयी, प्रश्न तर तुम्हाला विचारायचे आहेत, पण त्या अगोदर एबीपी माझा परिवारातर्फे तुम्हाला मिळालेल्या आयुष्यातल्या या तुमच्या सगळ्यात मोठ्या यशाबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन। थँक्यू। सुरुवातीला अनिकेत तुझ्याकडे येतेय। खरं तर मला तुमच्या सगळ्यांचे प्रवास जाणून घ्यायचे आहेत, कारण या परीक्षेमध्ये यश जेव्हा मिळतं त्यावेळेस कौतुकाचा वर्षाव होतोच होतो, पण या यशापेक्षाही काकणभर जास्त महत्त्वाचं असतं तो या यशापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, आणि तो सगळ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा असतो। पण त्याहीपेक्षा मला वाटतं की तो सगळ्यांसाठी खूप जास्त प्रेरणादायी असतो। तुमच्या यशाच्या याच प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायचं। अनिकेत, सुरुवातीला तुझ्यापासून कधी ठरवलं होतं या परीक्षेसाठी अपियर व्हायचं आणि एकूण प्रवास कसा होता कालच्या दिवसापर्यंतचा? ठरवलं म्हणजे माझे दोन्ही आई बाबा स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, म्हणून मला नेहमीच थोडं इन्क्लिनेशन होतं सिव्हिल सर्व्हिसेसकडे। आणि जेव्हा मी IITतून ग्रॅज्युएट झालो 2019 मध्ये, त्याच्यानंतर मी थोडे एक दीड वर्ष जॉब केला, पण मागच्या वर्षीपासून ते खूपच नक्की झालं होतं की मला सिव्हिल सर्व्हिसेसच करायचं आहे आणि एका वर्षापासून मी प्रिपेअर केलं होतं। हा माझा पहिला अटेम्प्ट होता। पहिल्याच अटेम्प्टमध्ये 97वा रँक। हो। ओके, 98वा। मग आता काय IAS, IPS, IFS? मला माझा सेकंड प्रेफरन्स मिळेल जो IPS आहे मोस्टली, आणि मी आता जी प्रिलिम्स आहे संडेला ती परत द्यायचा विचार करतो आहे, पण मी IPS ही सर्व्हिस ॲक्सेप्ट करेल। पण जेव्हा प्रिपेअर करत होता त्यावेळेस प्रयत्न IPS साठीच होते की IAS किंवा IFS हे स्वप्न होतं? म्हणजे प्रयत्न असे काही मी सर्व्हिस बघून नव्हतो करत। मी ओव्हरऑल फक्त जे काही डिफाईन्ड आहे सिलेबसमध्ये जे करायला पाहिजे एका ॲस्पायरंटला ते करत होतो। रँकचं मी ॲक्च्युली कधी विचार नव्हता केला किती येईल काय येईल, आणि मी आत्ता कालपासून ॲक्च्युली विचार करतोय की कुठली सर्व्हिस काय वगैरे। तर पहिले फक्त प्रयत्न होते, आता सर्व्हिसेस मी डिसाईड करेल। ओके, आता आणखीन एक परीक्षा सुरू झाली याचा अर्थ। ओंकार, तुझ्याकडे येते। मला वाटतं काही वृत्तपत्रांमध्ये मी तुमच्याबद्दल वाचलं, पण तुमचा प्रवासही जाणून घ्यायला आवडेल। कसा राहिला इथपर्यंतचा प्रवास? मॅडम तुम्हाला? हो, व्यवस्थित आवाज पोहोचतोय तुमचा। अच्छा, हा, मी जेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा मी असं काही ठरवलं नव्हतं एक्झॅक्टली की आपल्याला पुढे काय करायचंय, पण मी कॅम्पस प्लेसमेंटला पण बसलो आणि TCS मध्ये सिलेक्ट पण झालेलो। पण नंतर एक शेवटच्या वर्षी मला असं वाटलं की आपण त्यावेळेचे जे पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते श्रीकर परदेशी सर, त्यांचं काम बघून किंवा त्यांच्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज होत्या त्या बघून कुठेतरी असं वाटलं की मी पण ह्या फील्डमध्ये जाऊ शकतो, किंवा मला या पर्सनली मी या फील्डमध्ये काम करायला मला सेल्फ सॅटिस्फॅक्शन वाटेल। मग तेव्हा मी ठरवलं UPSC करायची। प्रवास थोडा लांबला मला। 2018 साली सेंट्रल आर्म पोलीस फोर्स मध्ये पण मी असिस्टंट कमांडंट झालो। 2020 साली मागच्या वर्षी मी IPS मध्ये आहे आणि आता होपफुली 194 रँक आलाय, तर IAS मिळून जाईल। ओके, म्हणजे IPS टू IAS स्विच करायचंय? हो मॅडम, कारण मी येतानाच ठरवलेलं की आपण ऍडमिनिस्ट्रेशनकडे बघूनच या फील्डमध्ये आलेलो, तर मी म्हटलं तर थोडासा अजून एक पुश देऊन आपण एक प्रयत्न करून बघूया, म्हणून मी या वर्षीचा पण अटेम्प्ट दिलेला। मग परदेशी सर हेच रोल मॉडेल होतं की आणखीनही रोल मॉडेल्स होते यासाठी?
तर त्यानंतर जेव्हा मी या क्षेत्रात आलो त्यावेळेस परदेशी सर होते आणि नंतरही काही रोल मॉडेल जसे की पोलीस सर्व्हिसमध्ये महेश भागवत सर आहे, त्यांचं जे ह्युमन ट्रॅफिकिंग वर काम चालू आहे, हैदराबादचे पोलीस कमिशनर, असे बरेच रोल मॉडेल भेटत गेले. मग असं वाटत गेले की नाही, आपण या क्षेत्रात करू शकतो काम आणि केलं पाहिजे. आणि सगळे रोल मॉडेल सर्व्हिसेस मधलेच? हा, बेसिकली जर आपल्याला करिअर ऑप्शन चूज करायचं आहे तर ते रोल मॉडेल ठेवलेले केव्हा पण मला वाटलं चांगलंच राहील. ओके. तन्मयी, खरं तर मला असं वाटतंय की मी थोडीशी चुकले. मी सुरुवात तुझ्यापासून करायला पाहिजे होती, कारण या वर्षीच्या निकालाचं वैशिष्ट्य राहिलंय ते म्हणजे मुलींनी या वर्षीच्या निकालामध्ये जो झेंडा हाती घेतलाय, पहिल्या 4ही रँक मुलींनी कमावलेल्या आहेत. या निकालाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणून आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळते. तुझा रँक काय आहे आणि हाच रँक अपेक्षित होता का? कालच्या निकालापर्यंतचा प्रवास कसा होता? धन्यवाद अभिनंदनासाठी. माझा यावर्षी 224वा रँक आलेला आहे आणि 2018 पासून मी तयारी सुरू केली. मी मास्टर्स केलेला आहे क्लिनिकल सायकोलॉजी या विषयामध्ये आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब सुद्धा केलेला आहे. प्रशासनात यायचं हे तसं बघायला गेलं तर शाळेपासूनच ठरलेलं होतं. त्या दृष्टीनेच मी सुरुवातीपासूनच आर्ट्सकडे वळले आणि सायकोलॉजीचा अभ्यास केला होता. तोच माझा मेन सब्जेक्ट सुद्धा होता UPSC साठी. 2018 पासून तयारी केल्यानंतर पहिल्या प्रयत्नामध्ये माझी प्रिलिम क्लिअर नव्हती झाली. या वेळेला जेव्हा मुलाखतीपर्यंत पोहोचले तेव्हा एक रँक अपेक्षित होता. IAS साठीचा रँक मिळाला असता तर अजून छान वाटलं असतं, पण अलाइड सर्व्हिसेस मध्ये सुद्धा मी इक्वली समाधानी आहे आणि नक्कीच पुढचा अटेम्प्ट देऊन सर्व्हिस अपग्रेडेशन घेण्याचा माझा विचार आहे. म्हणजे पुन्हा प्रयत्न करणार? नक्कीच. ओके. अनिकेत, पुन्हा तुझ्याकडे येतेय. पहिला रँक पहिल्या प्रयत्नामध्ये, पहिल्या अटेम्प्टमध्ये, पहिल्या 100 मध्ये येणं ही खरंच एक मोठी गोष्ट आहे UPSC परीक्षेचा एकूण विचार करता, कारण त्यासाठी असलेली कॉम्पिटिशन, त्यासाठी करावी लागणारी तयारी, या सगळ्याचा विचार करता. पहिल्या अटेम्प्टमध्ये तुझी स्ट्रॅटेजी नेमकी काय होती? पहिल्या अटेम्प्टमध्ये माझं सगळ्यात इम्पॉर्टंट फोकस हा होता की जे पण सिलेबसमध्ये आहे ते मी एकदा तरी कंप्लीट केलं पाहिजे. आणि माझा ऑप्शनल फिजिक्स होता, जो खूप मोठा ऑप्शनल असतो. तर मी एन्श्युअर केलं की सिलेबसमधला प्रत्येक शब्द मी कव्हर केला आहे. मी कुठला क्लास नव्हता लावला, तर मी गुगल करायचो आणि एक ब्रीफ आयडिया घ्यायचो प्रत्येक सिलेबसच्या वर्डबद्दल आणि तसे मी माझे नोट्स बनवले आणि तेच नोट्स मी 4-5 वेळा रिवाईज केले. मी क्लासेसचे नोट्स वगैरे यूज नाही केले. स्वतःचेच नोट्स मला वाटलं की जास्त माझ्या लक्षात राहतील आणि मग तेच रिवाईज करत गेलो मी मेन्स पर्यंत. पण मग तुझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये फिजिक्स होतं? माझं एनर्जी इंजिनिअरिंग होतं, पण IIT केल्यामुळे 11वी-12वीत फिजिक्स खूप केलं होतं. ओके. आणि आवडता सब्जेक्ट आहे, कारण डेली पण आपल्याला फिजिक्स सगळीकडेच लागतं, ऍप्लिकेशन दिसतं. तर म्हणून मी फिजिक्स घेतला होता आणि ऍक्च्युली फिजिक्स माझ्यासाठी खूप रिवॉर्डिंग ठरला. ओके. पण अनिकेत, हे झालं फिजिक्स खूप रिवॉर्डिंग ठरला, कारण अराउंड मला तुम्ही कंप्लीट करा. मला वाटतं ऑडिओ मध्ये जरा वेळ जातो, त्याच्यामुळे चुकामुक होते. तुम्ही कंप्लीट करा, मग मी बोलते. ओके. हा, मी तेच म्हणत होतो की फिजिक्स ऍक्च्युली सगळे म्हणतात की लेंदी आहे, बट खूप रिवॉर्डिंग होता माझ्यासाठी. मला 312 आले फिजिक्समध्ये, तर खरंच तो खूप म्हणजे युजफुल ठरला. पण हे झालं ऑप्शनल बद्दल, पण बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत ते स्पेसिफिकली सोशल सायन्सेसशी संबंधित असतात. तुम्ही सांगितलं इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड होता, त्यामुळं उत्तरं लिहिण्याची एक सवय, कारण मेन्स महत्त्वाचा भाग असतो, उत्तरं लिहिण्याची सवय एक वेगळी असते ज्यांना सायन्स किंवा इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड, जसं तुम्ही सांगितलं. सोशल सायन्सेसची तयारी मग कशी केली बाकीच्या विषयांची? हो, जसं तुम्ही बोलले की उत्तरं लिहिणं खरंच कठीण होतं माझ्यासाठी. तयारी पहिले तर मी GS1ची हिस्ट्री जॉग्राफी आहे ते थोडं स्टॅटिक असतं, तर ते परत माझ्या नोट्सच्या थ्रूच केलं. GS2 मी जास्त कॉन्स्टिट्यूशनल आपले आर्टिकल्स किंवा मग जे करंट लॉज वगैरे येतात त्याच्यावर फोकस केलं. GS3 मध्ये मी खूप डेटावर फोकस केलं आणि GS4 मध्ये एक्झाम्पल्सवर फोकस केलं होतं. आणि मेन्सच्या एक 15 दिवस आधी मी खूप रायटिंग प्रॅक्टिस केली होती. मी 3 दिवसात 6 पेपर लिहिले होते बॅक टू बॅक
तो फील यायला आणि त्याच्याने माझा स्पीड मी खूप वाढवला होता. माझा टार्गेट होता की काही पण करून ते 80 क्वेश्चन्स जे असतात ते कम्प्लीट करायलाच पाहिजे. तर ते मी स्वतःची खूप प्रॅक्टिस करून घेतली होती मेन्सच्या आधी. ओके, तन्मयी तुझ्याकडे येते. सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं प्रिपरेशन करत असताना तुझ्यासाठी? मी मगाशी सांगितलं की हा माझा दुसरा प्रयत्न होता आणि पहिल्या प्रयत्नात प्रिलिम्स झाली नव्हती, त्यामुळे मनात थोडीशी भीती होती प्रिलिम्स बद्दल की एमसीक्यू पॅटर्नचे प्रश्न आणि कट ऑफ क्रॉस करणं हे मला जमेल की नाही. त्यामुळे मी प्रिलिम्सवर यावर्षी जास्त फोकस केला होता. त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजी म्हणजे जास्तीत जास्त मॉक टेस्टचा सराव करणं आणि झालेला सिलेबस परत परत रिवाइज करणं, जेणेकरून जे मला येणारे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काही चुकू नये. तर त्या दृष्टीने प्रिलिम्स माझ्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग होती आणि त्यावरती मी फोकस केलं होतं. बरं, ऑप्शनल कोणता होता? सायकॉलॉजीच माझा ऑप्शनल होता. माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पण त्याच फील्डमध्ये आहे आणि मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शनल माझ्यासाठी करणं इतकं अवघड नव्हतं. आणि तीनही टप्प्यांमधलं जसं तू प्रिलिम बद्दल बरंच बोलली, पण मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्यामधलं काय चॅलेंजिंग वाटत होतं जास्त? चॅलेंजिंग जसं आता चर्चा झाली की मेन्स हा एक खूप चॅलेंजिंग भाग होता, कारण तुम्हाला 9 पेपर लिहायचे, तेही डिस्क्रिप्टिव्ह. त्याच्यावरती येणारे प्रश्न जे आहेत त्यांना एक असा डिफाईन्ड सिलेबस नाहीये, कारण करंट अफेअर्सचा सगळ्यांना बेस असतो. त्यावेळेला विचार करून ते लिहिणं, जरी मी सोशल सायन्स बॅकग्राऊंडचे असले तरी सुद्धा एवढ्या कमी वेळात एवढं लिहिणं हा एक चॅलेंजिंग टास्क होता. इंटरव्ह्यू खरं तर सगळे लोक म्हणतात की खूप अनप्रेडिक्टेबल आहे, काहीही विचारू शकतात, पण माझ्यासाठी तो अनुभव खूपच छान ठरला आणि माझे मार्क्स बघता सुद्धा तेच कळतं की मला 198 मी स्कोर करू शकले यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये. तर माझ्यासाठी त्याच्यासाठी प्रिपेअर करणं हा एक आनंदाचा मी म्हणेन भाग होता, कारण का माझी मतं ऐकणारं कोणीतरी मला समोर मिळणार होतं. कुठला प्रश्न आठवतोय इंटरव्ह्यू मधला जो तुझ्या अगदी लक्षात राहिला एखादा? अख्खा इंटरव्ह्यू खरं तर माझ्या लक्षात आहे, पण थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीला मी पुण्याची असल्यामुळे चेअरमन सरांनी पुणेरी मिसळीपासून थोडासा मूड लाईट केला होता. आणि तिथपासून आम्ही जे चर्चेला सुरुवात केली ते रशिया, युक्रेन, महाभारत, एथिक्स, गीता, टॅक्सेशन, कॉन्स्टिट्यूशन मधले आर्टिकल्स या सगळ्या विषयांवरती आमची चर्चा झाली आणि त्यांनी माझी मतं विचारली. काही वेळेला मला प्रतिप्रश्न केले. तर एकूण बघता एक चर्चा केल्याचा मला जास्त फील आला. म्हणजे प्रश्नोत्तरांचं सेशन आहे असं वाटलं नाही आणि खूपच स्ट्रेस फ्री आणि कॉर्डियल वातावरणामध्ये इंटरव्ह्यू झाल्यामुळे तो अनुभव मला खूप छान वाटला. ओंकारकडे येते. ओंकार, तुझ्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं? प्रिलिम, मेन्स की इंटरव्ह्यू? माझ्यासाठी एकदम मी पे केलं सर्वात चॅलेंजिंग न्यूज होतं. आणि त्यानंतर जसं की त्या मॅडम की इंटर 2-3 वर्ष गावी माझा इंटरेस्ट शेतीवर जास्त पाहिजे माझी स्किल. आणि माझ्या ज्यावेळी ऐकत झालं त्यावेळेस मला इंटरव्ह्यू लागली आणि शेतीचं ट्रायल इंटरव्ह्यू जॉईन करायला सक्सेसफुल झाला. त्यामुळे असं मला सक्सेस मिळालं. चॅलेंजिंग बर. अनिकेत, हा प्रश्न तुझ्यासाठी की तुला इंटरव्ह्यू मधला असा कोणता प्रश्न आहे जो सगळ्यात चॅलेंजिंग वाटला किंवा सगळ्यात जास्त लक्षात राहिला? इंटरव्ह्यू चॅलेंजिंग म्हणजे असे ते फार डिफिकल्ट प्रश्न नाहीच विचारत. जसं आता चर्चा झाली, एकदम कन्व्हर्सेशनल होतं. माझे प्रश्न माझ्या जॉबशी रिलेटेड होते. मी बेन म्हणून एक कंपनी आहे, मॅनेजमेंट कन्सल्टिंग फॉर्म, तिथे काम केलंय. त्याच्याशी त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले की त्याचं जे अप्रेझल सिस्टम असते ती गव्हर्नमेंटमध्ये यूज करू शकतो का, तुम्ही कसं काम केलं, मी एका NGO सोबत काम केलं होतं तर त्यांना कशी हेल्प केली वगैरे. आणि त्याच्यानंतर मग थोडे प्रश्न असे जनरल होते, म्हणजे इंडिया नेपाळचा इश्यू किंवा मला फिरायला आवडतं तर कुठे कुठे फिरलायस, काय काय शिकलास. असं चॅलेंजिंग नाही बट खूप इंटरेस्टिंग कन्व्हर्सेशन होतं, मी असं म्हणेन. एनिथिंग दॅट यू रिमेंबर, तुझ्या लक्षात राहिलेला एखादा मुद्दा?
त्यांनी एक एकदम इंटरेस्टिंग प्रश्न विचारला की तू जर इंडियाचा एक गुडविल अँबॅसेडर म्हणून गेलास अब्रॉड तर तू काय काय प्रमोट करशील इंडियाचं. तर तो एक चांगला प्रश्न होता जो मला वाटला की इंटरेस्टिंग आहे. तुझं उत्तर काय होतं? माझं उत्तर मी थोडं आपल्या इंडियात जेवढी डायव्हर्सिटी आहे क्युझिनमध्ये झाली किंवा मग जॉग्राफिकली झाली हिमालयाज कोस्ट वगैरे त्याच्याशी रिलेटेड होतं. आणि मग थोडं मी माझं इंजिनिअरिंग ॲस्पेक्ट पण सांगितलं की जे आपले कॉलेजेस आहेत किंवा आता जे मॅन्युफॅक्चरिंग हब बनतं आहे इंडिया ते पण आपण प्रमोट करू शकतो. आणि एक अतिशय चांगलं एक टेक्नॉलॉजिकल असा प्लॅटफॉर्म देऊ शकतो जगाला. जसे नवीन टेक्नॉलॉजी जसे हायपरलूप झालं वगैरे त्याच्यात मी थोडं काम केलं आहे. त्याच्यासाठी एक टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म बनू शकतं इंडिया. तर असं माझं उत्तर होतं. ओके. अनिकेत, गेल्या काही दिवसांपासून किंवा गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं UPSCचा पॅटर्न बदलत चालला असं म्हटलं जातंय की ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, ज्यांना इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड आहे, अशा उमेदवारांना त्या UPSCच्या बदललेल्या सगळ्या पॅटर्नचा खूप फायदा होतोय. तुलाही तसं वाटलं? नाही, ॲक्च्युली म्हणजे 2013 पर्यंत तरी तुम्ही 2 ऑप्शनल घेऊ शकत होते. आता तर एकच ऑप्शनल घ्यायचा असतो. तर मी म्हणेल की उलट पॅटर्न जास्त जनरलिस्ट झालंय. आणि फायदा असा होतो की म्हणजे मे बी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड जे IITत वगैरे आम्ही शिकतो तर ते जे थोडं ॲनालिटिकल गोष्टी शिकतो कसं करायचं वगैरे तर तो थोडा फायदा होत असेल. पण UPSCच्या पॅटर्नमुळे असं काही कोणाला फायदा कोणाला नाही, ते सगळ्यांसाठी इक्वलच असतं. बर, तन्मयी, पुन्हा एकदा अटेम्प्ट द्यायचा आहे कारण रँकवर तू समाधानी नाहीयेस असं सांगितलंयस. पण तरीही UPSC एकदा क्लिअर करणं म्हणजे एक गोष्ट आपल्याकडे येणं, आपल्या खिशात एक गोष्ट असणं हे एक समाधान असतं. एवढे वर्ष प्रयत्न करत असताना, तयारी करत असताना कोणत्या गोष्टी राहून गेल्या होत्या ज्या आता वाटतंय पूर्ण करायचं आहे? बकेट लिस्टमध्ये काय काय आहे आता? बकेट लिस्ट मध्ये खूप लोकांना भेटायचंय, ज्यांना पुरेसा वेळ देता आला नव्हता त्यांना भेटायचंय. तयारी करत असताना सुद्धा हा प्रयत्न नक्की होता की शक्यतो काही करायचं राहून जाऊ नये किंवा सॅक्रिफाईस असं काही करायला लागू नये. हा, वेळ सगळ्याचा कमी केला होता पण प्रयत्न हाच होता की माझे छंद, माझे घरचे किंवा मित्रमैत्रिणी, मूवीज, डान्स या सगळ्याला इक्वली वेळ देता यावा. आता अजून फुल फ्लेजेडली त्या सगळ्याला जास्त वेळ देता येईल आणि थोडंसं इकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. डान्स आवडतो? हो, मी भरतनाट्यम डान्सर आहे. मी 10 वर्ष भरतनाट्यम शिकली आहे. मग आता ते पॅशन कंटिन्यू करायचंय? हो, नक्कीच. ओंकार, माझा जर आवाज तुमच्यापर्यंत नीट पोहोचत असेल तर तुम्हालाही मला विचारायचं आहे कारण तुम्ही तर 2 वेळेला यश मिळवलेलं आहे. त्यामुळे तुमची बकेट लिस्ट तर नक्की खूप मोठी असेल की अजून आता बरेच दिवस काय काय करायचं राहिलं, कुठे जायचं राहिलं, कुणाला फिरायला न्यायचं राहिलं, काय काय या लिस्टमध्ये? नाही, माझा थोडासा अप्रोच या गोष्टीकडे बघायचा वेगळा आहे. माझा हा प्रवास हा 5 वर्ष क्रॉस करून गेला. तेव्हा मी असं ठरवलं होतं की ह्या जगाच्या बाहेर जाऊन UPSC नाही करायची. तर मला क्रिकेट खूप चांगली हॉबी आहे. तर म्हणजे 7 तारखेला यावेळेस मेन्स होती 7 जानेवारीला. तर 2, 3, 4, 5 जानेवारीला मी मुंबईला क्रिकेट खेळत होतो एक मोठी टुर्नामेंट. मी माझं ठरवून घेतलं की कधीचा आणि लाईफचा बॅलन्स मोडून नाही द्यायचा. UPSC एक प्रोसेस आहे, ते करिअर ऑप्शन आहे, ते आपलं आयुष्य नाहीये. तर मग आपण दोन्ही बॅलन्स करून पुढे जाता येईल काही बघायचं. माझं हेच सांगणार आहे जे आता UPSC करतात किंवा स्पर्धा परीक्षा, त्याच्याकडे एक करिअर ऑप्शन म्हणून बघा. ते आयुष्य नाहीये. UPSC जरी फेल झालं तर आयुष्य संपणार नाहीये किंवा आपण UPSC पास झालं तर कोणी असं एवढा कोणी मोठा होत नाहीये. एक लाईफची प्रोसेस आहे, लाईफची फेज आहे, होत राहणार. मग यामुळे माझे जे छंद असतील, मला स्विमिंग खूप आवडतं, रनिंग आवडतं, मी क्रिकेट खेळतो, टेनिस बॉल क्रिकेट स्टेट लेवल पर्यंत खेळतो आणि अजून पण खेळतो. तर ते मी कंटिन्यू करत राहिलो आतापर्यंत आणि इथून पुढे तर राहीलच अशा अपेक्षा आहे. बर, वेळ संपत आली आपल्या कार्यक्रमाची, पण मला तुम्हाला तिघांना एक प्रश्न विचारायचा ज्याचं उत्तर मला तुमच्या तिघांकडनं पण एका वाक्यामध्ये हवंय. UPSCनं यश दिलंय, नोकरी दिली, सुरक्षितता दिली, आता ओळखही देईल, पण या व्यतिरिक्त UPSCचा हा प्रवास तुमच्यासाठी एका वाक्यात काय होता? अनिकेत.
माझ्यासाठी खूप सॅटिस्फाईंग होतं, कारण आता मला जी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे सोसायटीला सर्व करण्याची, ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टींपेक्षा. ओके ओंकार, पर्सनली तुझ्यासाठी युपीएससीचा प्रवास एका वाक्यात. माझ्यासाठी युपीएससीचा प्रवास आम्हाला एका इमॅच्युअर स्टेज पासून स्टेज मला शिकवणारा होता की फेल्युअर कसे सहन करायचे, मला शिकवणारा होता की जरी फेल झालं तरी परत कसं लढायचं. त्यामुळे एक मॅच्युरिटीकडे नेणारा मला प्रवास वाटतो युपीएससीचा. तन्मय. माझ्यासाठी हा मला माझीच नव्याने ओळख करून देणारा प्रवास होता. माझ्या खूप स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस मला नव्याने कळल्या आणि त्यावर काम सुद्धा करता आलं. तुम्हा तिघांनाही तुमच्या यशाबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला एबीपी माझा परिवारातर्फे तिघांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि थँक्यू एबीपी माझा जॉईन झाल्याबद्दल आणि तुमचे सगळ्यांचे अनुभव शेअर केल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.